नमस्कार मित्रांनो, चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी यांचा जीवनप्रवास आपण नीलिमा करमरकर यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. तर चला पाहूया. चॉकलेट बनविण्यासाठी लागणाऱ्या घटक पदार्थांमध्ये कोको बीन्स महत्त्वपूर्ण आहेत. पण या बीन्स प्रथम कुठल्या देशातून आल्या, चॉकलेटचा इतिहास काय आहे हे समजून घेणं खूपच रोचक आहे. हजारो वर्षापूर्वी दक्षिण अमेरिकेच्या सदाहरित वनात ही झाडे सापडल्याचा उल्लेख आहे. मायन आणि इंका संस्कृतीच्या लोकांना या झाडाचे महत्त्व कळले होते. मेसोपोटेमियातील ॲझटेक लोक अंगणात ही झाडे लावत. ते त्या झाडाची पूजा करीत असत. स्पॅनिश शब्द कॅको पासून आत्ताचा कोको शब्द आला. मूळ शब्दाचा अर्थ फूड ऑफ द गॉड असा आहे. या फळांच्या बिया उंदीर आवडीने खात असत. हे पाहून मानवाने या बिया खाण्यास सुरुवात केली. मेक्सिकोमधील या संस्कृतीचे लोक त्यापासून पेय तयार करू लागले. त्यात ते मसाले, मिरच्या असे काही बाही घालत असत. इसवी सन 1502 मध्ये कोलंबस निकाराग्वे येथे आला. त्यावेळी या बिया काही ठिकाणी विनिमयाचे साधन म्हणून सुद्धा वापरत. कोलंबस व इतर दर्यावर्दी मंडळींनी या बिया जगभर इतरत्र नेल्या. ॲमेझॉनच्या खोऱ्यापासून पार आशियातील फिलिपाईन्सपर्यंत त्या पोहोचवल्या. विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेस 20 अंश पर्यंत या बिया रुजल्या आणि जसे जसे महत्त्व लक्षात आले तसे त्याची पद्धतशीर लागवड सुरू झाली. मेसो अमेरिका म्हणजेच आजचे ग्वाटेमाला, होंडुरास, एल साल्वाडोर, निकाराग्वे, गोल्ड कोस्ट इथे खूपच लोकप्रिय झालेल्या बिया पुढच्या काळात चॉकलेट इंडस्ट्रीची मूलभूत गरज बनणार होत्या. मेक्सिकोमध्ये आजही चिलेट नावाचं पेय आहे. कदाचित त्यापासून चॉकलेट शब्द आला असावा. त्याचप्रमाणे तेजाते हे मका आणि कोको बीन्सपासून बनलेले नॉन अल्कोहोलिक ड्रिंक आजही लोकप्रिय आहे. युरोपात याचा प्रसार झाल्यावर त्याला बाजारभाव आला. तिथे ते श्रीमंतीचे पेय झाले. तेव्हा बिया वाटून पाण्यात टाकून ते पेय बनवत असत. कोको बीन्स सदाहरित वनांच्या क्षेत्रात हवा वर्षभर गरम आणि दमट असते. तिथे वर्षभर केव्हाही बीपासून ही झाडे तयार होतात. परंतु पद्धतशीर लागवड करताना वर्षातून 3 ते 4 हंगाम घेता येतात. त्यामुळे हे झाड खूपच लाभदायी ठरते. कोको ट्री उंचीला फार मोठी नसतात. अंदाजे 8 ते 10 मीटरपर्यंत. वनस्पतीशास्त्रीय भाषेत याला थिओब्रोमा कॅकाओ असं म्हणतात. या झाडाला खोडावर आणि मोठमोठ्या फांद्यांना फळे येतात. फणस जसे खोडावर लटकतात त्याप्रमाणे छोटी फळे हिरवी असतात आणि पिकलेली फळे पिवळी, केशरी, लाल, डार्क मरून अशी होत जातात. ही फळे 6 ते 8 लांब आणि 2 ते 5 व्यासाची रुंद असतात. फळांचा आकार लांबट असतो. एका फळात पल्पसह 20 ते 40 बिया निघतात. या झाडावर फळे उतरविण्यास चढता येत नाही. छोटी शिडी किंवा पोडाडेरा नावाच्या सुरीने फळ अलगद कापावे लागते. फळातून पल्पसह बिया बाहेर काढल्या जातात व मोठमोठ्या ड्रममध्ये खोक्यात कणवासाठी 7 ते 8 दिवस ठेवतात. त्याचा पल्प बीपासून सुटायला लागतो. या क्रियेमुळे बियांची कडवट चव जाते आणि चॉकलेटची गोडसर चव आणि स्वाद हळूहळू येत जातो. मग प्रखर सूर्यप्रकाशात बिया पसरून वाळवल्या जातात. खणखणीत कोरड्या झाल्यावर ज्यूटच्या पोत्यात भरून जहाजावर निर्यातीसाठी पाठवल्या जातात. ही पोती प्रचंड मोठी आणि वजनदार असतात. कोको फार्म्सवर मोठ्या प्रमाणात बालकामगार वापरले जातात. घाना, नायजेरिया, आयव्हरी कोस्ट इथे हे प्रमाण जास्त आहे. बालमजुरांची शारीरिक आणि आर्थिक पिळवणूक होते. गुलामाप्रमाणे खरेदी विक्री होते. अनेकदा मुलांचे पालकही मानवी तस्करीत सहभागी असतात. परंतु याबाबतीत जागरूकता निर्माण करण्याचे काम WCF वर्ल्ड कोको फाउंडेशन ही संस्था करते. याची हर्षी कंपनी सक्रिय सभासद आहे. तसेच ICI इंटरनॅशनल कोको इनिशिएटिव्ह या संस्थेमार्फत कोको सप्लाय चेनमध्ये बालकामगारांना प्रतिबंध करण्यासाठी कडक नियम आहेत. मार्स, नेस्ले, हर्षी या कंपन्या यासाठी काम करतात. कनेक्टिंग कोको कम्युनिटीद्वारा कोको उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता या पायाभूत गोष्टींसाठी मार्गदर्शन करून निधी उपलब्ध केला जातो. महिलांचे सबलीकरण, कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणे यासाठी हर्षी कंपनी जागरूकतेने प्रयत्न करते. त्यांचा रीज पीनट बटर प्लांट पूर्णपणे झिरो वेस्ट प्लांट आहे. पर्यावरण रक्षणासाठी नैसर्गिक गोष्टी वापरणे, योग्य तिथे पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. हर्षी ब्लिस चॉकलेट प्लांटसाठी 100% रेन फॉरेस्ट अलायन्स सर्टिफाईड कोको वापरतात. फॅक्टरीच्या जवळच्या बंदरावर कॅकाओ म्हणजेच कोको बीन्सची पोती उतरवली जातात. तिथून रेल्वेने नजीकच्या स्टेशनवरून, पूर्वी ट्रॉलीतून तर सध्या ट्रकमधून फॅक्टरीपर्यंत येतात. फॅक्टरीत मोठमोठ्या चाळण्या लावलेली यंत्रे असतात. छोट्या मोडक्या बिया, पाने, देठे वेगळे केले जाते. जोरदार हवेचे झोत सोडून बियांचे क्लिनिंग होते. मोठमोठ्या फिरणाऱ्या ड्रममध्ये उच्च तापमान 300 फॅरेटवर या बिया भाजतात. रोस्टिंगमुळे बियांची राहिलेली टरफले निघून जातात. तसेच त्यातील पाण्याचा अंश अजिबात शिल्लक राहत नाही. खणखणीत वाळल्यावर बियांचा स्वाद आणि रंग अधिकच वाढतो. त्यानंतर बियांचा आतील गरासारखा भाग निघतो. बियांचे तुकडे होतात. बियांचा आतील भाग निघतो. बियांचा आतील भाग कोको निब्ज म्हणून ओळखला जातो. विविध देशातून आलेल्या कोको बीन्स एकत्र केल्या जातात. निब्ज दळल्यावर त्यातील कोको बटर मिलिंग मशीनवर निघते. इथे प्युअर लिक्विड चॉकलेट बनते. चॉकलेट, लिकर, कोको बटर, दूध, साखर हे प्रमुख घटक पदार्थ असतात. हर्षी हा एकमेव असा प्रकल्प आहे जिथे ताजे दूध, साखर मिसळून घट्ट करतात. नंतर त्यात चॉकलेट, लिकर मिसळले जाते. ते वाळवून खरखरीत पावडर तयार होते. ही पावडर स्टील रोलर्समध्ये घालून गुळगुळीत चॉको पेस्ट बनवतात. नंतर कॉचिंग मशीनमध्ये ग्रेनाइट रोलर्सच्या सहाय्याने त्यातील वाळूच्या आकाराएवढे छोटे कणसुद्धा बारीक केले जातात. ही क्रिया 24 तास ते 72 ताससुद्धा चालू असते. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्याला योग्य ते टेक्स्चर, पोत येतो. हवी ती सुसंगतता येते. याच वेळेस मिश्रणात हवे असल्यास बदाम, तुकडे वा इतर नट्स वगैरे मिसळले जातात. त्यानंतर चॉकलेट बारचे साचे असतात. त्यावर हर्षीज असे लिहिलेले असते. त्यामध्ये लिक्विड चॉकलेट ओतून मोल्डिंग मशीनमध्ये हे साचे मोल्ड्स हायब्रेटिंग कन्व्हेयर बेल्टवर जातात. त्यातले एअर बबल काढले जाऊन चॉकलेट सेट होण्यास मदत होते. त्यानंतर कूलिंग टनेलमध्ये गार केल्यावर चॉकलेट्स कागदात रॅपिंगसाठी तयार होतात. सर्वसाधारणपणे विविध कंपन्या जगभर अशा प्रकारचे चॉकलेट बनवतात. पण साखरेचे प्रमाण कमी जास्त असणे, क्वचित साखरेऐवजी कॉर्न सिरप वापरणे, व्हेजिटेबल ऑइल कोको बटरऐवजी वापरणे यामुळे देशोदेशीच्या चॉकलेट्सच्या चवीत थोडाफार फरक पडतो. युरोपातील चॉकलेट जास्त गोड असतात. अमेरिकन लोकांना इतकी गोड आवडत नाहीत वगैरे. उत्तम चॉकलेटसाठी सर्वस्व पणाला लावण्याची माझी तयारी असते, असे मिल्टन हर्षी म्हणतात. तर त्यांनी चॉकलेटची सुंदर नगरी तयार केली होती. तर चला पाहूया त्यांची सुंदर नगरी. मिल्टनला नुसतेच चॉकलेटचे उत्पादन वाढवायचे नव्हते, तर त्याला अतिशय सुंदर वसाहत स्थापन करायची होती. त्याच्या फॅक्टरीत येणारे कामगार दूरच्या गावातून येण्या जाण्यासाठी ट्रॉलीची सोय होती. परंतु फॅक्टरीच्या जवळच त्यांची घरे असतील तर त्यांच्या वेळेची बचत होईल. येण्या जाण्याचे कष्ट आणि वेळ यावर हा उत्तम उपाय होता. त्याने कॅडबरीची वसाहत बघितली होती, पण ती झोपडपट्टीतल्या कामगारांना चांगली घरे देण्यापुरती मर्यादित होती. मिल्टनचे स्वप्न खूप मोठे होते. त्याला एक चॉकलेट नगरी उभारायची होती. यामध्ये शाळा, चर्चेस, बँक या अगदी प्राथमिक सुविधा होत्याच, पण त्याबरोबरच नियोजित पार्क्स, पब्लिक लायब्ररी, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, गोल्फ कोर्स इतकेच नव्हे तर एक झूसुद्धा उभारण्याचे त्याचे स्वप्न होते. टाउन प्लॅनर आणि आर्किटेक्ट यांना त्याने सांगितले होते की सर्व घरे एकाच छापाची नकोत. प्रत्येक घर वेगळे हवे. त्याचे बहुरूप आणि अंतरंग यात विविधता हवी. घर टुमदार दिसायला हवे. आधुनिक
सोयींनी युक्त अशी घरे बांधली गेली. या सर्व लाकडी घरातून इलेक्ट्रिसिटी, इनडोअर पब्लिंग आणि सेंट्रल हीटिंगची व्यवस्था केली गेली. त्या काळात अमेरिकेत बहुतांश घरात गॅसवर चालणारे दिवे असत. पाण्याचे पंप आणि शौचालये घराबाहेर असत. पण या चॉकलेट नगरीत मात्र हे सर्व घरातच होते. तिथल्या थंडीच्या दृष्टीने ते उपयुक्तही होते. अशा सुंदर घरांची कॉलनी तयार झाली. सरकारने फॅक्टरी व ह्या नवीन गावासाठी पोस्ट ऑफिस सुरू करण्याचे ठरवले. पण या नवीन गावाचे नाव काय ठेवायचे, त्यासाठी लोकांची नावे सुचवण्याची स्पर्धा घेण्यात आली. हर्षी कोको, कोको टाऊन, चॉको टाऊन अशी अनेक नावे पुढे आली. पण जनमताचा कौल हर्षी हेच नाव द्यावे असा होता. त्याला मान्यता मिळाली. या गावातील रस्ते प्रशस्त आणि भविष्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन बांधले गेले. आज हजारो टुरिस्ट तिथे भेटी द्यायला येतात. रस्त्यांची त्रिनिदाद, जावा, कॅरेकस, ग्रॅनाडा, सिलोन अशी नावे वाचून हसतात आणि त्यांच्या लक्षात येते की याच प्रदेशातून इथे कायम कोको बीन्स येत असतात. या सर्व गोष्टीतून मिल्टनची कल्पकता समोर येत असते. कोको हाऊसमध्ये बँक स्थापन झाली. चॉकलेट ॲव्हेन्यू या मुख्य रस्त्यावर जे विजेचे दिवे होते त्यांचा आकार किसेस या चॉकलेटसारखा केला गेला. आजही आपण या सर्व गोष्टी बघू शकतो. मिल्टनचा आपल्या कामगारावर खूपच विश्वास होता. त्यांच्या कल्याणासाठी बांधलेली ही घरे त्यांच्याकडून जमेल तसे पैसे गोळा करून नंतर कायमस्वरूपी त्यांच्या नावावर केली गेली. फॅक्टरीतून निवृत्त झालेला कर्मचारी स्वतःच्या घरात म्हातारपणी आनंदाने दिवस घालवत असे. पेन्शन्स, क्लब, कॅफेटेरिया सर्व काही उभारले गेले होते. हे गाव म्हणजे मिल्टनचे जीव की प्राण होते. तो इथल्या रस्त्यावरून नेहमी एका फेरी मारत असे. त्याचा दरारा खूप होता. जरा कुठे अस्वच्छता दिसली, घर अव्यवस्थित वाटलं तर ते चक्क घरात शिरून रहिवाशांना रागवत असे. घरासमोरचे लॉन आणि सभोवतालची झाडे वेळेवर व्यवस्थित कापली आहेत की नाही याकडे सुद्धा त्याचे लक्ष होते. रस्त्यात दारू पिऊन कोणी दंगा धोपा करू नये यासाठी गुप्त पोलीस होते आणि सर्व व्यवस्था बघण्यासाठी सिटी कमिटी नेमण्यात आली होती. हर्षी मिल्क बार सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर इसवी सन 1907 मध्ये किसेस हे नवीन चॉकलेट तयार झाले. याचा बेस गोल आकार, चपटा आणि वरच्या बाजूचा निमुळता होत गेलेला आकार होता, अगदी आपल्या मोदकासारखा. हे मोदक अल्पावधीत लोकप्रिय ठरले. या चॉकलेट्सना काय नाव द्यायचे याबद्दल चर्चा सुरू होती. चॉकलेट तयार होऊन कन्व्हेयर बेल्टवर येताना चुक असा विशिष्ट आवाज येई. हा आवाज चुंबन घेताना येणाऱ्या आवाजासारखा वाटे. त्यामुळे त्याचे किसेस हे नामकरण मिल्टनसह सर्वांनाच अतिशय भावले. तेव्हापासून आजपर्यंत या रोमॅन्टिक चॉकलेटचा खप कायम वाढतच राहिला. ईस्टरच्या काळात गुलाबी आणि हिरव्या फॉईलमध्ये नटून हार्ट शेप बॉक्सेसमधून हे किसेस विक्रीसाठी येतात. फॉल सीझनला सोनेरी, तपकिरी, विटकरी रंग असतो. कधीकधी विविध रंगाच्या रेगारेगांचे डिझाईन असते. ही चॉकलेट्स पॉप्युलर झाल्यावर इतर कंपन्या पण बनवू लागल्या. तेव्हा आता या किसेसच्या वरच्या टोकापासून अगदी बारीक रिबन बाहेर पडलेली दिसते. त्यावर हर्षीज असे लिहिलेले असते. ख्रिसमस, अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन या काळात तडाखे बंद विक्री होते. प्रत्येक किस हा बाईट साईजमध्ये असतो. वजन असते 4.46 ग्रॅम. 1 किलोग्रॅम बॅगमध्ये 220 किसेस असतात. 9 किसेस खाल्ले तर 200 कॅलरीज पोटात जातात. सुरुवातीच्या काळात ॲल्युमिनियम फॉईलचे चौकोनी तुकडे करून किसेस हाताने गुंडाळले जात असत. त्यावेळी मिल्टन हर्षी अचानक भेट देऊन किसचे वजन बरोबर आहे ना हे बघत असे. ग्राहकाला तो मोजत असलेल्या किमतीच्या अनुरूप पोर्शन मिळायलाच हवा हा त्याने उमेदवारीच्या काळात घेतलेला धडा होता. किसेसमध्ये काळानुसार अनेक प्रकार, विविध स्वाद आणले गेले. मिल्टनने जेव्हा चॉकलेट नगरी हर्षी वसवली तेव्हा स्वतःच्या नवीन घराचे बांधकाम सुरू केले. त्याचवेळी त्याने ड्युफिन काउंटीमध्ये आपली आई फॅनी हिच्यासाठी अतिशय सुंदर घर बांधले. परंतु फॅनी म्हणाली की इतक्या महागड्या, वाजवीपेक्षा मोठ्या घरात मी राहणार नाही. होमस्टीड या हर्षी कुटुंबियाच्या घरातच ती अखेरपर्यंत राहणार होती. अगदी तिची साधी राहणी आणि तिच्या मेनोनाईट आचारविचारांचे पालन करून
मिल्टन आणि किटी यांच्याबरोबर एकत्र राहणे पण तिला जमणार नव्हते. शेवटी मिल्टनने तिचे म्हणणे मान्य करून स्वतःच्या घरासाठी उंचावरील छोट्या टेकडीसारखी जागा निश्चित केली. या घराचे नाव हाय पॉइंट मॅन्शन. इथून फॅक्टरीचा व्ह्यू सहजपणे दिसत असे. हे घर 2.5 मजल्यांचे होते आणि घरासाठी स्थानिक लाईमस्टोनचा मुबलक वापर करून पोर्टिकोच्या छताला तोलून धरण्यासाठी पांढऱ्या गुळगुळीत खांबाची योजना होती. त्यामुळे प्रथमदर्शनी घराची भव्यता नजरेत भरत असे. घराचे पोर्च दोन्ही बाजूंनी वाढवलेले होते. पोर्चची डावी बाजू एक बैठ्या छोट्या इमारतीला जोडलेली होती. उजवी बाजू बागेतील गजिबो पर्यंत वाढलेली होती. 27 एकरावरील प्रचंड जागेत हे हर्षी मॅन्शन उभारणार होते. प्रथमदर्शनीच ते आनंददायी, सुखद, आरामशीर वाटेल अशी त्याची रचना होती. त्यामध्ये कलात्मकता होती, पण श्रीमंतीचा बडेजाव अजिबात नव्हता. मिल्टनची पत्नी किटी हिचे लग्नानंतर 3-4 वर्षातच आजारपण सुरू झाले होते. परंतु या घराच्या सजावटीत आणि बागांच्या रचनेत तिने मनापासून भाग घेतला होता. घरामध्ये एकूण 22 खोल्या होत्या. बार नव्हता आणि पोहण्याचा तलावही नव्हता. लिव्हिंग रूम, लायब्ररी, हॉल यांच्यामध्ये दरवाजे नव्हते. ओपन डिझाईन होते. प्रवेश केल्यावर हॉलमध्ये कट ग्लासचे मोठमोठे स्टँड बसवले होते. त्या स्टँडवर विजेचे दिवे लावले होते. काही ठिकाणी मेणबत्त्या लावण्यासाठी त्याचा वापर केला होता. इसवी सन 1893 मध्ये मिल्टनने वर्ल्ड कोलंबियन एक्सपोजिशनमध्ये असे कट ग्लास स्टँडवरचे दिवे बघितले होते. ते त्याने इतक्या वर्षानंतर लक्षात ठेवून घरात आणले. घरातील काही फर्निचर चायनाहून मागवले होते आणि इतर सामान न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया इथून घेतले होते. घरासाठी इंटेरियर डेकोरेटरची नियुक्ती केली होती. परंतु मिल्टन आणि किटी जातीने प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत. घर आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असताना बघणे ह्या जोडप्यासाठी अतिशय आनंदाचे दिवस होते. घरात विविध रंगाचा वापर केला होता. रंगकामाचा चॉईस किटीचा होता. सर्व गेस्ट रूम्स निळ्या आणि हिरव्या रंगाच्या होत्या. मिल्टनची खोली सोनेरी रंगाची तर किटीची खोली मंद गुलाबी रंगाची होती. लिव्हिंग रूममध्ये आकर्षक आणि नाजूक कोरीवकाम केलेल्या लाकडी बुक केसेस होत्या. थंडीच्या दिवसात फायर प्लेसजवळ बसून मिल्टन पुस्तके वाचत असे. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरच्या गार्डनमध्ये किंवा गजिबोमध्ये चहा-पान नाश्ता होत असे. किटीला मित्रमंडळींना बोलावून पार्टी करण्याची हौस असल्याने त्यासाठी विविध जागांची योजना केली होती. घराबाहेरील बगीच्यांची मजा फक्त मध्येच उपभोगता येई. थंडी पडायला लागली की सर्व काही घरातच आणि बर्फ पडायला लागल्यावर बाहेर पडणे मुश्किल होत असे. किटीने घराच्या मागील बाजूस अतिशय सुंदर असे कारंजे बसवून घेतले होते. त्याच्या काठावर बसून ती तासनतास वेळ आनंदात घालवत असे. घर मोठं असलं तरी तिथे प्रमुख कर्मचारी 3च होते: हाऊसकीपर, हाऊसमन, हाऊसमेड. हाऊसकीपर मिसेस बार्ता ही 7 भाषा सहजतेने बोलत असे. त्यामुळे किटीच्या आजारपणातील प्रत्येक टूरमध्ये ती कॅम्पेनियन म्हणून किटीबरोबर असे. मिल्टन हर्षीचे वास्तव्य अखेरपर्यंत याच घरात होते. इसवी सन 1930 साली मिल्टनने ही वास्तू हर्षी कंट्री क्लबला देऊन टाकली व तो तिथेच एका छोट्या ब्लॉकमध्ये राहत असे. या क्लबने तिथे एक स्विमिंग पूल तयार केला. इसवी सन 1983 साली नॅशनल हिस्टोरिक लँडमार्क म्हणून हे घर गणले गेले. सध्या तिथे हर्षी ट्रस्टची ऑफिसेस आहेत. घराची अंतर्गत रचना ऑफिसच्या जरुरीप्रमाणे बदलण्यात आली आहे, परंतु बाह्य स्वरूप जसेच्या तसे आहे. आपण बाहेरून ही वास्तू बघू शकतो. त्या काळात म्हणजे 100हून जास्त वर्षापूर्वी ह्या घराचे बांधकाम, गृहसजावट, लँडस्केपिंग वगैरे सर्व धरून अंदाजे $1,00,000 खर्च आला होता अशी नोंद आहे. परंतु त्या काळातील अमेरिकेतल्या उद्योगपतींची घरे पाहता हे घर अतिशय साधे आणि विनम्र वाटावे असे होते. नवीन घरात राहायला आल्यावर किटीचा आजार दिवसेंदिवस वाढतच होता. नेमके निदान होत नव्हते, पण तिची प्रवासाची हौस दांडगी होती. मिल्टन आणि किटी इजिप्त टूर करून आले. किटीचा आजार हा नर्वसशी संबंधित होता. तिचे मसल्स दुर्बल झाले होते. ती सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहत असे. सदैव उत्साहाने भरलेली असे, पण कधीतरी चालताना तिला आधार घ्यावा लागे.
मिल्टनला सदैव तिच्यासोबत राहणे शक्य नसे. कधीकधी तर फॅक्टरीच्या कामानिमित्त त्याला टूरवर जावे लागे. यासाठी किटीला एक कॅम्पिनियन नियुक्त करण्यात आली होती. तसेच तिच्यासाठी एक कायमस्वरूपी नर्स होती. आता हर्शी चॉकलेट कंपनीने जाहिरातीवर खर्च करायला सुरुवात केली. बेबी इन द बीन्स हा त्यांचा लोगो होता. कॅकाओ पॉडमध्ये फळात झोपलेली बेबी आणि तिच्या हातात चॉकलेटचा मिल्कचा कप तर कधी चॉकलेट्स बार असे दिसत असे. ट्रॉलीची तिकिटे, कंपनीचे लेटर हेड ऑफिस व फॅक्टरीच्या दारांची हँडल्स सर्वत्र हा लोगो असे. कंपनीचं रूपांतर हर्शी फूड प्रॉडक्ट्समध्ये होईपर्यंत हाच लोगो होता. मिल्टन हर्शी म्हणत असे की आपले प्रोडक्ट हीच आपली जाहिरात. पण हळूहळू कंपनीने आकर्षक छपाईची पत्रके वाटायला सुरुवात केली. त्यावर फॅक्टरीचे फोटो, चॉकलेट कसे बनते वगैरे लिहिलेले असे. शाळांमध्ये आणि चॉकलेट्स विक्रीच्या दुकानात हे दिले जाई. 69 वर्ष प्रमोशन न करता कंपनीचे उत्पादन मालाचा खप हा उत्तरोत्तर वाढतच होता. हे आश्चर्यच. इसवी सन 1922 मध्ये कंपनीने पहिले कुकबुक प्रसिद्ध केले आणि ते महिलांमध्ये खूपच लोकप्रिय ठरले. मिल्टनने स्पेशल साईज पोस्टकार्ड्स बनवून घेतले होते. त्यावर फॅक्टरीची चित्रे, अंतर्गत कामाचे फोटो, चॉकलेट्सचे विविध प्रकार छापले जात असत. मोठमोठ्या दुकानात, आउटलेट मॉलमध्ये आकर्षक रचना करून सर्व प्रॉडक्ट्स डिस्प्ले केल्या जाई. तिथे जाहिरातींच्या स्लोगन्स ऐकवल्या जात. साहजिकच येणारा माणूस हे सर्व बघून खरेदी करत असे. हर्शी चॉकलेट सिटीचे वर्णन व फोटो ग्राहकांना आकर्षित करत असत. मिल्टनच्या काळात माफक प्रमाणात इतक्या जाहिराती होत्या. इसवी सन 1960 मध्ये मिल्टन नंतरच्या काळात विल्यम डिअरसन हा हर्शी स्कूलचा माजी विद्यार्थी जाहिरात विभाग प्रमुख म्हणून रुजू झाला. त्यावेळी अमेरिका हेल्थ कॉन्शन्स होऊ लागली होती. चॉकलेट खावे किंवा नाही, तब्येतीला चांगले का वाईट, अशा चर्चा लोकांमध्ये सुरू झाल्या होत्या. इंटरनॅशनल मार्केटमध्ये चॉकलेट स्पर्धेच्या वातावरणात उतरत होती. देअर इज अ स्माईल इन एव्हरी हर्शी बार, द ग्रेट अमेरिकन चॉकलेट बार, अ गुड प्रोडक्ट विल सी इटसेल्फ, अशा कॅची स्लोगन्स बनविण्यात आल्या. थिएटरमध्ये मूव्ही सुरू होण्यापूर्वी हर्शीच्या शॉर्ट्स फिल्म दाखवायला सुरुवात झाली. 48 मिनिटाची एज्युकेशनल फिल्म शाळातून दाखवू लागले. सीइंग वंडर्स, चॉकलेट टाउन रिव्ह्यू या मुलांमध्ये लोकप्रिय झाल्या. स्टेपिंग स्टोन टू हेल्थ असं म्हणत हर्शी सिरपचे डब्बे पायऱ्यासारखे रचून प्रत्येक पायरीवर एक मूल उभे करण्यात आले. चॉकलेट मिल्क बनवणारा छोटा मुलगा आय मेक मिल्क चॉकलेट विदाऊट एनी मेस म्हणत नो मेस बॉटलची जाहिरात करू लागला. फादर्स डे, मदर्स डे, ख्रिसमस अशा दिवसांच्या विशेष जाहिराती बनू लागल्या. अर्थात या प्रकारची जाहिरात सुरू होण्यासाठी खूपच पुढचा काळ यावा लागला. त्यापूर्वी हर्शी चॉकलेट कंपनीमध्ये आणि मिल्टनच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या घटना घडणार होत्या. पहिल्या महायुद्धाच्या काळात हॅरी रीज हा हर्शीकडे काम करत होता. त्याला दुधारू गायींबद्दल तसेच त्याची उत्तम देखभाल करण्याचे चांगले ज्ञान होते. तो शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने लहानपणापासून धारा काढणे, गवत चारा, वैरण देणे ही कामे त्याने केली होती. हर्शीचा एक अद्ययावत मोठा व दुधावरील संशोधन काम करणारा विभाग होता. तिथे त्याला नोकरी मिळाली. नंतर हा विभाग बंद केला गेला. तेव्हा त्याला फॅक्टरीच्या कामात सामावून घेतले गेले. हळूहळू त्याची पदोन्नती होऊ लागली. त्याने हर्शी टाउनशिपमध्ये घरसुद्धा घेतले. परंतु त्याचा कुटुंब कबिला मोठा होता. त्याला 16 मुले होती. त्यामुळे त्याला या मुख्य नोकरीशिवाय इतरत्र अर्धवेळ काम करावे लागे. हळूहळू त्याने आपल्या घराच्या तळघरात कँडी बनवणे सुरू केले. आतमध्ये पीनट बटर आणि वरून दुधाच्या चॉकलेटचे आवरण देऊन तो चॉकलेट बनवत असे. पण अद्ययावत यंत्रसामग्री, भांडवल त्याच्याकडे नव्हते. स्थानिक दुकानातून तोही चॉकलेट विकायला ठेवी. ही चॉकलेट खूपच लोकप्रिय झाली. ही वेगळी सर्वांना आवडू लागली. त्याचा एकच मोठा मुलगा त्याला धंद्यात मदत करत असे. पुढे त्याने HB रीज कँडी कंपनीसाठी जागा घेतली. मिल्टन हर्शीकडे रीजकडे आपला स्पर्धक म्हणून कधीच बघितले नाही. तर तो हर्शी चॉकलेटचे मोठे गिराईक होता. तो हर्शीकडूनच चॉकलेट विकत घेऊन आतमध्ये पीनट बटर घालत असे. हॅरी रीज मरण पावल्यावर
7 वर्षातच त्याच्या मुलांनी ही कंपनी परत हर्षीकडे कंपनीलाच विकली. आजसुद्धा ही चॉकलेट्स अमेरिकेत पीनट बटर कप्स या नावाने सर्वाधिक खपतात. इसवी सन 1963 $23.5 मिलियन या किमतीत ही कंपनी विकत घेतली गेली. रीचच्या मुलांना हर्षी कंपनीत 5% शेअर मिळाला, ज्याची किंमत आज $1 मिलियन आहे. अर्थातच गोठ्यात काम करणारा हेनरी रीच व त्याची पुढची पिढी कोट्याधीश झाली. तुमच्या उत्पादनाची उत्तमता हीच त्याची खरी जाहिरात असते. धन्यवाद. सुरुवातीच्या 5 भागांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.